ज्याही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्या संपूर्ण लाडक्या बहिणी कमेंट्स करत आहे की आमचा हप्ता का बरं आलेला नाही आहे। कारण की यामध्ये हप्ता न आलेल्या लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे। तर लाडकी बहिणींचा हप्ता आला नाही, KYC मुळे हप्ता आलेला नाही का? तर संपूर्ण लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी जी लास्ट डेट देण्यात आलेली होती ती 31 डिसेंबर होती आणि 31 डिसेंबर असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता होता हा तुमचा KYC केलेला असलेल्या किंवा KYC न केलेल्या लाडक्या बहिणींना आलेला आहे। यामध्ये KYCचा काही संबंध नाही आहे तुमचा। आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की KYC न केलेल्या लाडक्या बहिणी कधीपासून ग्राह्य धरण्यात येणार आहे, जानेवारी महिन्यापासून। तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता असेल हा संपूर्ण लाडक्या बहिणींना येणार आणि KYCची जी मुदतवाढ होती ही वाढवून देण्यात आलेली नाही आहे। बघू शकता लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही आहे। 31 डिसेंबर 2025 रोजी KYC बंद करण्यात आलेली आहे। अफवावर कोणीही विश्वास ठेवू नये असे सरकारकडून डायरेक्टली आव्हान करण्यात येत आहे। कारण की भरपूर ठिकाणी अशाबद्दल तुम्ही अपडेट बघितली असेल की KYC करण्यासाठी जानेवारीमध्ये 31 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, परंतु असे कुठेच उपलब्ध नाही आहे। तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या साईटवर जरी गेले KYC करण्याचं जे ऑप्शन होतं हे सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेलं आहे। त्यामुळे अफवावर विश्वास ठेवू नका। KYCची साईट बंद आहे। जर यामध्ये काही अपडेट आली तर KYCची साईट जर सुरू करण्यात आली तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि जोही तुमचा हप्ता बाकी आहे वेट करा, हप्ता येणार। जर हप्ता आला नाही तर तुम्हाला सोबत हप्ता येऊ शकतो अशी सुद्धा माहिती शासनाकडून स्पष्टता आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा। अधिकृत माहिती आल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।